नमस्कार. उन्हाळी सुट्टी मुलांची चालू झाली आहे. त्यांना अधूनमधून मधल्या वेळेस खाण्यासाठी असा मी हा भाजक्या पोह्यांचा चिवडा कुरकुरीत असा तयार केला आहे. चला तर मग पाहूया ही रेसिपी. हे भाजके पोहे आहेत. हे आपण चाळणीत ओतून त्यांना चाळून साफ करून घेऊया. हे पहा, कुरकुरीत असे हे भाजके पोहे. चाळून साफ करून याप्रमाणे त्याचं कचरा काढून घेऊ. हे चाळून साफ करून घेतलेले पोहे एका परातीत काढूया. याप्रमाणे 1 वाटी शेंगदाणे तळून घेऊया. इकडे मी तेल गरम करून घेतलंय. या झाऱ्यामध्ये शेंगदाणे घालून ते तळून घेऊया. खमंग असे लालसर हे शेंगदाणे मी तळून घेतले आहेत. हे तळलेले शेंगदाणे आपण या पोह्यांवर असे घालून ठेवू. 1 वाटी डाळ तेही ह्या झाऱ्यात ओतून तळून घेऊ. याप्रमाणे डाळ तळून ते या पोह्यावर आपण असे काढून घेऊ. सुक्या खोबऱ्याचे काही काप तळून घेऊया. लालसर असे खोबऱ्याचे काप तळून ते पोह्यावर ओतूया. 20-25 काजूचे तुकडे तळून घेऊया. लालसर असे काजूचे तुकडे तळून झाले. ते ह्या पोह्यावर काढूया. इकडे मी 20-25 मनुके घेतल्यात. ते तेलात असे बुडवून फुगेपर्यंत तळूया. याप्रमाणे तळून ते पोह्यावर काढून घेऊया. इकडे मी कढीपत्ता घेतलाय. तोही तळून घेऊया. कुरकुरीत असा कढीपत्ता तळून घेऊया. तळलेला कढीपत्ता पोह्यावर काढून घेऊया. इकडे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेऊन त्याचे तुकडे करून ते तळून घेणार आहे. मिरची तुमच्या आवडीनुसार वापरा. अशी पांढरट रंग येईपर्यंत तळून पोह्यावर घालूया. जास्तीचं तेल मी बाजूला काढते. इकडे मी 1 पळीभर तेल उरवून ठेवलं आहे. त्यामध्ये आपण तेल तापलेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि इकडे 1 चमचाभर तीळ घालूया तेलात. इकडे मी बेडेकरचा चिवडा मसाला घेतला आहे. तो घालूया. गॅस एवढ्यासाठी बंद केला आहे की मसाला आपला जळू नये. तेलावर मसाला चांगला भाजून घेऊया. यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. ती मिक्स करून घेऊया. पाव चमचा जिरेपूड, 1 चमचा पिठी साखर, अर्धा चमचाभर मीठ
इकडे मसाल्यात मीठ आहे, तरी पण मी थोडेसे वापरणार आहे मीठ. तेलावर भाजून घेतलेला मसाला आपण इकडे या पोह्यावर ओतूया. आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. एक चमचाभर आमचूर पावडर आणि इकडे मी लसूणी मिक्स सेव घेतली आहे, ती यामध्ये घालून मिक्स करून घेऊया.